चला स्पीडअप करायचं. दोन्ही संघाचे अतिरिक्त 12 खेळाडू आमच्या समालोचन कक्षात पाठवा. जय हनुमान चषक 2024 पर्व आपण पाहतो. गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल की नवनपर्यंत रोखताना गोकुळ या संघाला पाहायला मिळेल. हातोली संघ विनंती असेल आपला एक खेळाडू आमच्या समालोचन कक्षात पाठवा. तुम्हाला स्पर्धेचे आठवण भेट म्हणून सन्मानचिन्ह देऊन तुम्हाला सन्मानित करण्यात येईल. तर विनंती असेल एक दोन्ही संघाचे 12 खेळाडू आमच्या समालोचन कक्षात पाठवायचे. राहुल सुरुवात होताना पाहायला मिळते. पहिल्या क्रमांकाचा चेंडू चांगल्या टप्प्यावरती पडताना पाहायला मिळालाय. कंट्रोल मध्ये पाहायला मिळालाय. अचूक टप्प्यावरती नियंत्रण पाहायला मिळते गोलंदाजाकडून. ही गोलंदाजी करत असताना पहा पहिला चेंडू खूप महत्वपूर्ण आहे आणि महत्वपूर्ण चेंडू असताना पण सभेच्या स्थितीला पूर्णपणे जाऊन खेळायचा प्रयत्न चेंडूवरती पाहायला गेलं तर अपील केली जाते. बादची बाहेरची कडा गोलंदाज बाद होताना पाहायला मिळते. महत्वाचा चेंडू आणि त्याच्यावरती विकेट क्रमांक पहिला महत्वाचा खेळाडू मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच या मॅच मध्ये स्वस्तात बाद होताना पाहायला मिळते. संपर्क पुन्हा एकदा होतो की काय? पुन्हा एकदा गोल्डन टचचा शिकार. बॅक टू बॅक दोन फलंदाज बाद होताना पाहायला मिळतात. बॅटची बाहेरची कडा फलंदाजाला पूर्णपणे होऊन जात आहेत आणि यावेळेस पाहायला गेलं तर ही महत्वाची विकेट पडताना पाहायला मिळते. मागील 3 चेंडू 2 महत्वाच्या विकेट देताना पाहायला मिळाल्यात. हॅट्रिकची संधी आणि संधीचं सोन करताना पाहायला मिळेल का यावेळेस? आणि पाहायला गेलं तर पूर्णपणे ही मॅच बदलताना पाहायला मिळाले. 2 महत्वाच्या विकेट्स आणि त्याच्यावरती आलेला नवीन खेळाडू आणि तृतीय क्रमांकाची विकेट घेताना पाहायला मिळेल का? कारण की हॅट्रिकची संधी निर्माण नक्कीच झाली, पण त्या हॅट्रिक मिळवताना हा खेळाडू पाहायला मिळेल का? महत्वाच्या मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळते आणि येथे मात्र पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहतोय. आधी आधी आलाय या मॅच मध्ये.
गोलंदाज यावेळेस मिसमॅच झालाय. गॅप शोधण्याचा प्रयत्न यावेळेस होताना पाहायला मिळतोय कारण की पॉवर प्लेच्या षटकाने यावेळेस मात्र पॉवर प्लेच्या षटकाचा वापर पुरेपूर होताना पाहायला मिळतो. धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या आकड्यावरती 5 धावा. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या चेंडूवरती किती धावा येताना पाहायला मिळतील. पॉवर प्ले मध्ये डबल डिजिट मध्ये धावसंख्या जाईल का, षटकार येईल का? षटकार आला तर डबल डिजिट मध्ये धावसंख्या आणि चौकार आला तर 9 आकड्यापर्यंत पोहोचेल आणि डॉट आला तर धावसंख्या 5 या आकड्यावरती थांबेल. काय होईल शेवटचा बॉल? 1 टू गो. हातराखा टाकण्याचा प्रयत्न, शॉर्ट बॉल होता परंतु पाहायला गेलं तर बॅट आणि बॉलचा संपर्क होताना पाहायला मिळत नाही. पूर्णपणे पाऊस मात्र चांगला मिळाला. वेग प्रचंड होता चेंडूवरती आणि त्याच कारणामुळे फलंदाज बीट होते. गोलंदाज क्रमांक 2 राहुल आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात 5 या आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा सुरुवात विकेटने होताना पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा ते सुरुवात होताना पाहायला मिळाली. डॉट बॉलने या षटकामध्ये पाहायला गेलं तर विकेटने सुरुवात होताना पाहायला मिळते. नवीन खेळाडू नितीन नितीन आलाय नवीन खेळाडू. आता कर्णधार कॅप्टनला लिडिंग करावं लागेल फ्रंटने. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट हे वाक्य मात्र पाहिलं गेलं तर या खेळाडूला सुटेबल होईल का? कारण की या मॅच मध्ये पाहायला गेलं तर प्रेशर सिच्युएशन मधून बाहेर काढणं संघाला खूप महत्वपूर्ण असेल. आणि त्यानंतर मात्र ही मॅच यावेळेस पहा 6 धावा. पूर्णपणे पाहायला गेलं तर रोशन फराडेंना भीतीचं वातावरण पाहायला मिळालं होतं परंतु पाहायला गेलं तर कोणती हानी होताना पाहायला मिळत नाही. नाहीतर पूर्णपणे पाहायला गेलं तर 2 लाखाचा कॅमेरा कुठेतरी बरखास्त होताना पाहायला मिळाला असता. टेन्शन एकच होतं परंतु हा षटकार नक्कीच आलाय. चांगली बॅटिंग राहिली. षटकार हा महत्वाचा होता. बॅट स्विंग चांगली झाली. यावेळेस कॅच ड्रॉप इथे चुकी झाली. इथे मात्र खूप मोठी चुकी झाली. एका धावेवरती समाधान मानेल परंतु हा जर खेळाडू बाद झाला असता तर धावसंख्येला अजून कुठेतरी 10 ते 15 धावा धावफलकावरती कमी लागल्या असत्या. तोच खेळाडू आता मात्र येणाऱ्या काळामध्ये शेवटचे 2 षटक, दुसऱ्या षटकातील अजून 3 चेंडू म्हणजे 15 चेंडूमध्ये किती धावा जमवताना पाहायला मिळेल हे देखील पाहणं महत्वाचं आहे. धावसंख्येचं समीकरण बदलताना पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ झाला. 12 धावा. वन स्टेप अप, एक पाऊल पुढे रेट यष्टीरक्षकाच्या वर होऊन जातो चेंडू. एक धावसंख्या पुढे सरकते. यावेळेस पहा 3 षटकांची मॅच नक्कीच दुसऱ्या फेरीतील लढत आहे नक्कीच आणि त्यामुळेच या मॅच मध्ये काउंटर अटॅक केला जातो. दुसऱ्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ झाला आणि धावसंख्या 6 ने पुढे सरकताना पाहायला मिळेल. समीकरणात बदलता होताना पाहायला मिळतो.
आणि शेवटचा बॉल, त्या शेवटच्या बॉलवरती धावा किती येताना पाहायला मिळतील. दुसरा ओव्हरतील शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. महत्वाचा लॉंग रनअप असणारा गोलंदाज चांगली बाद स्विंग झाले यावेळी पूर्णपणे षटकार येतो. थांबवू शकत नाही या खेळाडूला तुम्ही. षटकार पुन्हा एकदा एक आलाय आणि दुसऱ्या षटकामध्ये 3 षटकारांच्या मदतीने धावसंख्येला पोहोचवलंय 24 आकड्यावरती. 24 धावा. बस पाहायला गेलं तर पूर्णपणे चांगल्या टप्प्यावरती चेंडू पटला जातोय आणि त्यानंतर मात्र धावसंख्या 24 24 धावा. 25 25 धावा झालीत. तर संपूर्णपणे पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये 5 धावा आले, 1 चौकार, 1 सिंगल आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 2 सिंगल्स आणि 3 षटकार. नक्कीच 25 धावा झाले. षटकार आलाय. धावसंख्येमध्ये बदल मात्र नक्कीच झालाय. बॅटिंग चांगली होताना पाहायला मिळते. विस्फोटक खेळी यावेळी होताना पाहायला मिळते नितीनच्या बॅटमधून आणि दुसऱ्या बाजूला अभिच्या बॅटवरून या धावा येताना पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग आणि अशा पद्धतीने जर धावा बनवताना पाहायला मिळाले दोन्ही खेळाडू तर पूर्णपणे आपल्या संघाला चांगला खेळ करून आपल्या संघाची धावसंख्या उंचावताना पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती पहा षटकार आला आणि त्यानंतर आत्मविश्वास नक्कीच फलंदाजाचा वाढला असेल आणि विकेट प्राप्त झाले. ज्या खेळाडूने षटकार टोकला होता त्या चेंडूवरती आणि त्यानंतरचा पाहिलं गेलं तर दुसऱ्या चेंडूवरती डॉट बॉल आला होता. तिथे मात्र विकेट स्वतःची गमावली आणि यावेळेस येताना पाहायला मिळतो महत्वाचा खेळाडू बाद होताना. तसेच तेजस्वी साळुंखे बापू यांचे देखील आगमन होताना पाहायला मिळते या स्पर्धेदरम्यान. जय हनुमान ट्रॉफी 2024च्या पर्वामध्ये आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. जय हनुमान ट्रॉफी 2024 मध्ये. धन्यवाद. तर जाऊया पुन्हा एकदा स्पर्धेच्या दिशेने जिथे मात्र खेळपट्टीवरती सुरू असलेला विद्यमान सामना एका बाजूला भेटतो तर दुसऱ्या बाजूला आपण हेळीबाची वाडी या संघाला पाहतो. पूर्णपणे मॅच वेस्ट निर्माण होताना पाहायला मिळालाय. पहिला षटक पूर्णपणे हेळगाची वाडी या संघाच्या नावावरती होते. 5 धावा फक्त, 1 सिंगल, 1 चौकार आणि त्यानंतर मात्र 20 धावा दुसऱ्या षटकामध्ये. तिसऱ्या षटकामध्ये देखील 6 धावा आतापर्यंत आलेत. 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. पुन्हा एकदा धावसंख्येचं समीकरण पाहता यावेळेस पाहिलं गेलं तर हा तो षटकार कडक दमदार हा तो फटका 600 वोल्टचा देऊन जाईल झटका षटकार. धावसंख्येमध्ये बदल होताना पाहायला मिळतो. स्कोर बोर्ड पुढे सरकताना यावेळेस धावसंख्या जाऊन पोहोचते 38 लाख होते 38.
तसेच प्रमुख उपस्थित मान्यवर मिथुनजी चव्हाण देखील उपस्थित आहेत मान्यवर. तर त्यांचा देखील मनापासून आभार व्यक्त करतो आपण उपस्थित राहिल्याबद्दल स्पर्धेदरम्यान. जय हनुमान चषक 2026 स्पर्धा क्रमांक 1 दिवस क्रमांक 2 मध्ये तुमचे स्वागत आहे. पहिल्या इनिंगचा खेळ संपुष्टात आला. 3 षटकांची मॅच आणि पाहिलं गेलं तर धावसंख्या झाले आतापर्यंत 39 आणि 40 धावांचं लक्ष्य ठेवण्यात आलं. तसेच मिथुन चव्हाण साहेबांचा सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती करण्यात येतो. तर प्रमुख आयोजकांच्या माध्यमातून त्यांचा सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती केला जातो. तसेच पाटीलवाडी गावचे ज्येष्ठ नागरिक विठ्ठलजी साळुंगे यांचा देखील सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती करण्यात येईल. त्याचा देखील त्यांनी स्वीकार करायचा. यावेळेस पहा महत्वाची विकेट येताना पाहायला मिळेल. पहिल्याच बॉल वरती महत्वपूर्ण खेळाडू बाद होताना पाहायला मिळते. 39 धावा झाले, 40 धावांचं लक्ष ठेवण्यात आलं आणि त्यानंतर पाहिलं गेलं तर पहिल्या क्रमांकाच्या चेंडूवरती विकेट पडताना पाहायला मिळते आणि त्यानंतर मात्र नवीन खेळाडू या खेळपट्टीवरती येताना पाहायला मिळेल. जालिंदर हा खेळाडू येताना पाहायला मिळतो या खेळपट्टीवरती. 40 धावांचं लक्ष, 17 चेंडू खेळ बाकी आहे आणि पाहायला गेलं तर सलामीची जोडी डिस्ट्रॉय होताना पाहायला मिळते. आता मात्र कृष्णा आणि जालिंदर या खेळाडूला सांभाळावं लागेल हे खेळपट्टीवरचे समीकरण.
आपल्या बातम्या खेळायचा होता पाहायला गेलो चेंडू टप्प्यावरती पडलाय. 40 धाबा जर बनवायच्या आहेत तर पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 15 ते 20 धाबा येणं महत्वाचं आहे आणि त्यानंतर मात्र धावसंख्येचं समीकरण बदलताना पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये परिवर्तन अगदी पाठच्या फटका खेळ आहे. 4 धाबा होताना पाहायला मिळत आहेत. समीकरणात बदल होताना पाहायला मिळतो. या 4 धावांनी समीकरण बदलताना पाहायला मिळेल. 1 बाउन्स चेंडू जातो सीमारेषा पार हा येतोय चौकार. अरविंद विकेट ऑन साईडला ट्राय ऍक्शन देण्याचा प्रयत्न झाला. क्षेत्ररक्षक आहे बॅकवर्ड रिझन मधून चांगलं क्षेत्ररक्षण. यावेळेस पहा एक सिंगल येताना पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणावर थोड्याशा चुका होताना पाहायला मिळते. त्या चुका सुधारणं खूप महत्वपूर्ण असेल. धावसंख्येचं समीकरण बदलताना पाहायला मिळते. 5 आकड्यावरती धावसंख्या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर शेवटचा बॉल. आता मात्र महत्वाचं आहे. पहिल्या इनिंग मध्ये देखील पहिल्या षटकामध्ये 5 धाबा होते. नंतर दुसऱ्या षटकामध्ये 20 धाबा आल्या आणि त्यानंतर पाहायला गेलं तर 19 धाबांचं तिसरं षटक होतं. म्हणजेच सुरुवात पाहायला गेलं तर कंपॅरिझन सुरुवातीच्या षटकाची केली तर नक्कीच बरोबरीने आहे. परंतु त्यानंतरच्या षटकामध्ये धावा येणं खूप महत्वपूर्ण असेल. गतीमध्ये परिवर्तन चेंज ऑफ द पेस करण्याचा प्रयत्न नक्कीच बॅक ऑफ द हँड स्लोअर पण या पेस नक्कीच कामी आलाय आणि डॉट बॉल होतो हा नक्कीच पूर्णपणे धावसंख्येला थांबवण्याचं काम केलं. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये येथील फक्त एक सिंगल एक चौकाराच्या मदतीने 5 धावा. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाला. दुसऱ्या षटकातील पहिला बॉल डॉट बॉल होताना पाहायला मिळते आणि त्यानंतर पाहिलं गेलं तर
दुसरा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाज हाताळताना पाहायला मिळेल. मिस्टाक झालाय चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे मिडल मध्ये मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळते आणि यावेळेस पाहायला मिळते विकेट आले. पुन्हा एकदा विकेट आले विकेट आल्यानंतर नवीन खेळाडू येताना पाहायला मिळते. सुदीप विकेट बाकीला जाऊन करण्याचा प्रयत्न थोडासा करण्यात आला परंतु व्हाईट बॉल आहे. तर महत्वाचे विकेट या ठिकाणी बघताना पाहायला मिळाले. आता नवीन खेळाडू येताना पाहायला मिळाला. झाला यावेळेस चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल येते. एक धाव सिंगल येताना पाहायला मिळते. सिंगल स्कोर बोर्ड सुरू जातो. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. पाहायला गेलं तर 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहतो. किती 4 ना 4 चेंडू झाले. वाईट बॉल होता. बाकी बॉलचा संपर्क यावेळेस होत नाही परंतु वाईट बॉल आहे. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. षटकार आलाय परंतु खूप वेळ गेला की काय असं वाटतं परंतु धावसंख्या समीकरणात बदल होताना पाहायला मिळते. अजून देखील मॅच येऊ शकते. यावेळेस पहा कोणीकाली क्षेत्ररक्षक आहे. 5 सेकंद महत्वाचा आहे आणि एक विकेट प्राप्त होते. सोबत षटक आता मात्र 6 चेंडू मध्ये बनवायचे धावा. 14 धावा झाले. 6 चेंडू मध्ये 26 धावा बनवायचे.
यावेळेस पहा पुन्हा एकदा एक येताना पाहायला मिळते डिक्लेअर स्वरूपातील धाव. व्हाईट बॉल पुन्हा एकदा येताना पाहायला मिळतो. यावेळेस पहा चांगल्या चेंडू पडले जातात परंतु औपचारिकता राहिली की काय कारण की 26 धावांची आवश्यकता असताना सुरुवात सिंगलने झाली होती नंतर व्हाईट बॉल आता 24 धावा बनवायचे. गतीमध्ये परिवर्तन बॉल्स रिमूव्ह केले डॉट बॉल महत्वाची विकेट मात्र होते. नवीन खेळाडू आता खेळती होते. हा खेळाडू यावेळेस पहा मॅच फिनिश होताना पाहायला मिळते पुढील होणारी मॅच आपल्याला पाहायला मिळेल.